Hello, peeps. So, our today's topic is about सरकारी योजना अँड सार्वजनिक कल्याण, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्सलेशन करणार आहोत फ्रॉम मराठी टू इंग्लिश. वाय इट्स इन टू द 4th नंबर? कारण आपण जो आजचा टॉपिक होता विच इज अबाउट हेल्थ, तो आपण कालच व्हिडिओ केलेला आहे त्यावरती, ठीक आहे. आणि जो कालचा टॉपिक होता सरकारी योजना आणि सार्वजनिक कल्याण, सो हा आज आपण घेणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. है ना, आपण जे पण पॉईंट्स आहेत, आय थिंक आफ्टर द पॅसेज वी विल स्टार्ट टू डिस्कस. वाय? बिकॉज इट विल बी हेल्पफुल. ओके, बिकॉज आता आपण ज्या स्टेजला आलेलो आहोत, इट्स लाईक की डायरेक्टली कन्सिडर इट ॲज वेन एवर यू स्टार्ट टू वॉच द व्हिडिओ ना, जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ पाहायला चालू करा, कन्सिडर इट ॲज की तुम्ही स्वतः ट्रान्सलेट करतायत एक्झाम पेपरमध्ये बसून. आणि जेव्हा हा व्हिडिओ पाहायला चालू करेल, आय विल सजेस्ट यू की तुम्ही पॉज करा. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण हा मराठीमधून दिसतो आहे, करेक्ट. सो जस्ट पॉज इट, इथे पॉज करा. ठीक आहे, मी इथे थांबते. ओके, हा जो आहे स्क्रीन, तिथे पॉज करा. तुम्ही स्वतःच्या नोटबुकमध्ये ट्रान्सलेट करा इन टू द इंग्लिश अँड देन डू व्हेरीफाय. तुम्ही जे ट्रान्सलेशन केलं आहे ते व्हेरीफाय करा किंवा चेकिंग करा वेन आय एम डुईंग द ट्रान्सलेशन. ठीक आहे, इथे पॉज करा अँड वन्स यू राईट इट डाऊन इन टू युअर नोटबुक, देन कम बॅक टू दिस व्हिडिओ अँड देन चेक युअर सेल्फ. ओके, ॲनलाइज युअर सेल्फ की तुम्ही कुठे मिस्टेक्स केल्यात, कुठल्या वर्ड्समध्ये चुकलं आहे तुमचं. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. ठीक आहे, आपण चालू करूयात. तुम्ही घेतलेला असेल स्क्रीनशॉट किंवा तुम्ही इथे पॉज करून तुमचं स्वतःचं ट्रान्सलेशन करून यू बॅक टू द व्हिडिओ. ठीक आहे, आता तुम्ही ॲनालिसिस करताय स्वतःचं, अशा पद्धतीने आपण घेऊयात. अँड वन्स द पॅसेज गेट ओव्हर, देन आय विल टेल यू व्हॉट आर द पॉईंट्स विच यू हॅव टू कीप इन टू युअर माइंड. ओके, ठीक आहे, लेट्स स्टार्ट. आता तुम्ही ॲनालाइज करायला चालू केले. ठीक आहे, सरकारी योजना आणि सार्वजनिक कल्याण. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सरकारी? सरकारी मीन्स गव्हर्नमेंट, है ना. योजना मीन्स स्कीम्स अँड सार्वजनिक मीन्स पब्लिक अँड कल्याण मीन्स वेलफेअर. ओके, द होल ट्रान्सलेशन ऑफ दिस सेंटेन्स इज गव्हर्नमेंट स्कीम्स अँड पब्लिक वेलफेअर. दिस इज द टायटल ऑफ द पॅरेग्राफ. नाउ लेट्स स्टार्ट. सार्वजनिक कल्याण आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना आणि कार्यक्रम राबवते. अँड फुल स्टॉप. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सार्वजनिक कल्याण? विच वी ऑलरेडी सॉ, विच इज पब्लिक वेलफेअर. सर्वसमावेशक विकास. सर्वसमावेशक मीन्स इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. सर्वसमावेशक मीन्स इन्क्लुझिव्ह, विकास मीन्स डेव्हलपमेंट. याला चालना देण्यासाठी मीन्स प्रमोट करण्यासाठी सरकार मीन्स काय गव्हर्नमेंट काय करतं, डिफरंट टाईप्स ऑफ योजना मीन्स स्कीम्स आणि कार्यक्रम मीन्स प्रोग्राम्स राबवत असतं. ठीक आहे, लेट्स सी द होल ट्रान्सलेशन ऑफ दिस सेंटेन्स. गव्हर्नमेंट्स इम्प्लिमेंट व्हेरियस स्कीम्स अँड प्रोग्राम्स टू प्रमोट पब्लिक वेलफेअर अँड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट अँड फुल स्टॉप. लेट्स गो टू द नेक्स्ट सेंटेन्स विच इज या कार्यक्रमांचे उद्दिष्ट गरिबी कमी करणे, कॉमा, आरोग्य सेवेत सुधारणा करणे, शिक्षण वाढवणे आणि उपेक्षित समुदायांना सक्षम करणे हे आहे. फुल स्टॉप. व्हॉट एव्हर दिस प्रोग्राम्स, दिस जे इनिशिएटिव्ज आहेत, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस फॉर रिड्युसिंग द पॉवर्टी, फॉर इम्प्रूव्हिंग द हेल्थ केअर, आरोग्यसेवेत सुधारणा करणे, एन्हान्सिंग द एज्युकेशन, शिक्षण वाढवणे, देन एम्पॉवर जे उपेक्षित आहेत, जे मार्जिनलाइज कम्युनिटी आहे, उपेक्षित मीन्स मार्जिनलाइज कम्युनिटीज आहेत, त्यांना काय करणं, सक्षम करणे मीन्स एम्पॉवर करणे. नाउ लेट्स हाऊ वी आर गोइंग टू ट्रान्सलेट इट completely. These initiatives aim to reduce what? Poverty, improve healthcare, enhance education, and empower marginalized communities. As we already know, how you are going to translate this word to word. You already know poverty, okay, comma. इथे तुम्ही एवढं ट्रान्सलेशन करू शकता, थांबू शकता. Then you can write it down as a comma. Then again improve healthcare, stop, comma. अशा पद्धतीने जेव्हा पण कॉमा येईल, विच वी ऑलरेडी सी इन टू अवर बेसिक व्हिडिओ, जेव्हा आपण लर्न करत होतो हाऊ टू डू द ट्रान्सलेशन, तेव्हा आपण पाहिलेलं आहे की यू कॅन डू इट विथ द हेल्प ऑफ कॉमा टू कॉमा. वी आर फीलिंग डिफिकल्ट टू ट्रान्सलेट. उदाहरणार्थ गरिबांना आर्थिक मदत, कॉमा, यू कॅन स्टॉप हिअर. ओके, यू नो दिस, है ना, यू कॅन स्टॉप हिअर. अन्न सुरक्षा आणि गृहनिर्माण पुरवणाऱ्या योजना कष्ट कमी करण्यासाठी आणि मूलभूत सन्मान सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अँड फुल स्टॉप. फॉर एक्झाम्पल, दे टॉकिंग अबाउट द फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर दिस? गरिबांना आर्थिक मदत करणे मीन्स हू एव्हर इज द पुअर लोकांना काय करणं, हेल्प करणं.
पुअर लोकांना काय करणं, हेल्प करणं. आरोग्य सेवेत मीन्स जी हेल्थ सिस्टम आहे त्याच्यामध्ये काय करणं, सुधारणा करणं, त्यांचं फायनान्शियली सुधार करणं, शिक्षण वाढवणं मीन्स एज्युकेशन देणे. याच्यामध्ये सॉरी मी वरच्या सेंटेन्सला गेले, ठीक आहे. उदाहरणार्थ मीन्स एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल गरिबांना आर्थिक मदत करणे मीन्स जे पुअर मार्जिनलाइज सोसायटीज आहे त्यांना काय करणं, फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करणं. आर्थिक मदत करणे मीन्स फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करणं. अन्न सुरक्षा मीन्स काय करणं, फूड सिक्युरिटी देणं. गृहनिर्माण करणं मीन्स हाऊसिंग देणं फॉर दॅम पुअर हू आर क्रुशियल फॉर ॲलिव्हेटिंग हार्डशिप. त्यांची जी कष्ट करणं आहे ते काय करायचं, कमी करण्यासाठी. ॲलिव्हेटिंग हार्डशिप अँड एन्श्युरिंग वॉट, काय सुनिश्चित केलं जातं, एन्श्युअर केलं जातं. वॉट, मूलभूत सन्मान मीन्स वॉट इज द मिनिंग ऑफ मूलभूत सन्मान, इट इज डिग्निटी. ओके, सन्मान मीन्स डिग्निटी है ना. मूलभूत मीन्स बेसिक, व्हेरी बेसिक. मूलभूत मूल्य वापरलं जातं बऱ्याच वेळा मीन्स बेसिक व्हॅल्यूज और मूलभूत ज्या खूप बेसिक गरजा आहेत जसं की अन्न पाणी सुरक्षा, त्याच्यावालं ते सेंटेन्स आहे. लेट्स सी, फॉर इन्स्टन्स or either you can use, for example you can use the schemes providing financial assistance, food security and housing for the poor and crucial for elevating means त्यांना वरती घेण्यासाठी काय केलं जातं, हार्डशिपमधून बाहेर काढण्यासाठी. आणि एन्श्युरिंग बेसिक डिग्निटी, मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड करणं. ग्रामीण विकास कार्यक्रम रस्ते आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करता, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि जीवनमान सुधारते. फुल स्टॉक. ग्रामीण विकास मीन्स रुरल डेव्हलपमेंटसाठी जे प्रोग्राम चालवले जातात जसं की इन्फ्रास्ट्रक्चर विच लाईक्स रोड्स, वीज मीन्स इलेक्ट्रिसिटी. दिस आर सिम्युलेटिंग द लोकल इकॉनॉमिक, ज्याच्यामुळे काय होतं की स्थानिक जी अर्थव्यवस्था मीन्स जी लोकल इकॉनॉमी आहे त्याला काय केलं जातं, इम्प्रूव्ह केलं जातं. अँड वॉट, जीवनमान सुधारते मीन्स वॉट इट इम्प्रूव्ज द क्वालिटी ऑफ द लाईफ. अँड लेट्स सी द होल ट्रान्सलेशन ऑफ दिस सेंटेन्स. That is, rural development programs focus on building infrastructure like roads and electricity, which stimulates local economies and improves quality of the life. Let's see the next sentence. डिजिटल सेवा जसे की लाभार्थी नोंदणी आणि सेवा वितरणासाठी ऑनलाईन पोर्टल्स पारदर्शकता वाढवणे आणि भ्रष्टाचार कमी करतात. फुल स्टॉप. व्हॉट आर द डिजिटल सेवा सर्व्हिसेस, जसं की लाभार्थी जो बेनिफिशरीज आहेत त्यांची नोंदणी करणं, रजिस्ट्रेशन करणं, सेवा वितरण करणं मीन्स सर्व्हिस, सेवा मीन्स सर्व्हिस, वितरण करणं म्हणजे काय, डिलेवरी करणं, जे की ऑनलाईन पोर्टल्स थ्रू करणं. ठीक आहे. पारदर्शकता मीन्स ट्रान्सपरन्सी कमी करणं, ट्रान्सपरन्सी वाढवणं मीन्स इन्क्रीजिंग करणं. आणि भ्रष्टाचार कमी करणं मीन्स करप्शन रिड्यूस करणं. ठीक आहे. लेट्स सी द होल सेंटेन्स. डिजिटल सर्व्हिसेस सच ॲज ऑनलाईन पोर्टल्स फॉर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन and service delivery increase transparency and reduce the corruption. Now let's see the next sentence. आरोग्य विमा योजना कुटुंबाचे वैद्यकीय खर्चाच्या संकटापासून संरक्षण करतात, तर अनुदानित शिक्षण कार्यक्रम सर्वांसाठी शिक्षण सुलभ करतात. अँड फुल स्टॉप. ओके. आरोग्य विमा मीन्स हेल्थ विमा, इन्शुरन्स स्कीम्स ज्या योजना आहेत ते काय करतात, फॅमिलीजला काय करतात, एक मेडिकल खर्चा जो आहे म्हणजे जो एक्सपेन्सेस आहे त्याच्यापासून काय केलं जातं, संरक्षण केलं जातं. फॉर दिस होल संकटापासून संरक्षण करतात. त्याच्यासाठी एक इम्पॉर्टंट वर्ड आहे, आय वॉन्टेड द होल टेन्शन ऑन मी अँड द वर्ड इज कॅटास्ट्रॉफिक. ठीक आहे. कॅटास्ट्रॉफिक. आय एम टेलिंग यू द अनदर व्हर्जन हाऊ यू कॅन गोइंग टू translate it into the easy language but rather use catastrophic. okay. तर अनुदानित मीन्स जे सबसिडराइज एज्युकेशन आहे त्यांच्यासाठी कार्यक्रम करणं मीन्स प्रोग्राम्स करणं आणि सर्वांसाठी सुलभ शिक्षण सुलभ करणं मीन्स काय करणं, लर्निंग काय करणं, ॲक्सेसिबल करणं सगळ्यांसाठी. जे मी वर्ड सांगितला होता कॅटास्ट्रॉफिक, जो लक्षात ठेवून
यू हॅव टू यूज संकटापासून संरक्षण करणे. बट देर इज अनदर वे विच इज इझी विच यू कॅन यूज ॲज आरोग्य विमा, विच यू नो, हेल्थ इन्शुरन्स. ज्या स्कीम्स आहेत त्यांनी काय केलं जातं की कुटुंबात जे फॅमिलीच्या ज्या मेडिकल एक्सपेन्सेस आहे, यू आर सेविंग इट फ्रॉम द एक्सपेन्सेस ऑफ द फॅमिलीज मेडिकल. ओके, अशा पद्धतीने इझी यूज करू शकता. बट रादर यूज इट एज अ कॅटास्ट्रॉपिक ॲज अ वर्ड. इट ॲड्स टू समथिंग काइंड ऑफ I can say something image, right? Like you are using some words which are more formal, है ना. हे जो चेकर आहे त्याला त्याच्या माइंडमध्ये तर हेच जातं ना. ओके, लेट्स सी. हेल्थ इन्शुरन्स स्कीम्स प्रोटेक्ट फॅमिलीज फ्रॉम कॅटास्ट्रॉपिक मीन्स हाय. ओके, हाय मेडिकल एक्सपेन्सेस जे संकट येतं त्यांच्यापासून वाचवलं जातं, त्याला वापरलं जातं कॅटास्ट्रॉपिक. मेडिकल एक्सपेन्सेस वाईल सबसिडाइज एज्युकेशन प्रोग्राम्स मेक लर्निंग ॲक्सेसिबल टू ऑल अँड फुल स्टॉप. या योजनांचे यश प्रभावी अंमलबजावणी आणि उत्तरदायित्वावर अवलंबून असते. फुल स्टॉप. या योजनांचं जे पण सक्सेस आहे ते कशावरती डिपेंड आहे. दिस इज मोस्टली डिपेंडंट ऑन द अंमलबजावणी मीन्स इम्प्लिमेंटेशन अँड उत्तरदायित्व मीन्स अकाउंटेबिलिटी. ऑदर ऑल वर्ड्स आर इझी अँड लेट्स सी द होल ट्रान्सलेशन विच इज success of these schemes depends on what? Effective implementation and accountability and full stop. ठीक आहे. नोकरशाहीचा विलंब, निधीची गळती आणि जागरूकतेचा अभाव यामुळे त्यांच्या प्रभावात अडथळा येऊ शकतो. अँड फुल स्टॉप. नोकरशाहीचा विलंब विच इज ब्युरोक्रॅटिक डिलेज. नोकरशाही मीन्स ब्युरोक्रॅटिक. विलंब, डिले. लीक ऑफ एज फंड्स. निधीची गळती मीन्स लीक ऑफ फंड्स. अँड जागरूकतेचा अभाव मीन्स लॅक ऑफ अवेअरनेस. यांच्यामुळे काय होतं की हिंडर होतं देअर इम्पॅक्ट. लेट सी द होल सेंटेन्स. ब्युरोक्रॅटिक डिलेज, रिमेंबर इट. नोकरशाहीचा, ब्युरोक्रॅटिक मीन्स नोकरशाही. राईट इट डाऊन इन युअर नोट्स. ब्युरोक्रेसी मीन्स नोकरशाही. विलंब ठीक आहे, डिले यू ऑलरेडी नो. निधीची गळती ही तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. लीक ऑफ फंड्स. नोकरशाही मीन्स ब्युरोक्रॅटिक. राईट इट डाऊन और कीप इट इन युअर माइंड. रिपीट आफ्टर मी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ब्युरोक्रॅटिक विच इज नोकरशाही. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नोकरशाही? इट इज ब्युरोक्रॅटिक. ठीक आहे. रिपीट आफ्टर मी 2 times. इट विल गेट सेव्ड इन टू मेमरी. ठीक आहे. नोकरशाही मीन्स ब्युरोक्रॅटिक. नोकरशाही मीन्स ब्युरोक्रॅटिक. ठीक आहे. रिपीट आफ्टर मी 2 times. ठीक आहे. Let's see. Bureaucratic delays, leak age of funds and lack of awareness can hinder their impact and full stop. त्यामुळे प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, देखरेखीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि लोकसहभागाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. फुल स्टॉप. त्यामुळे मीन्स देअरफॉर व्हॉट इज प्रक्रिया सुव्यवस्थित करणे. जी काही प्रोसेस आहे ती काय करणं? स्ट्रीमलाइनिंग करणं. विथ द हेल्प ऑफ व्हॉट? टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचं. जिथे काय केलं जातं? देखरेख करावी लागेल, म्हणजे मॉनिटर करावी लागेल. आणि लोकसहभागाला मीन्स कम्युनिटीला काय करावं लागेल? प्रोत्साहन द्यावं लागेल, एनकरेज करावं लागेल. फॉर व्हॉट? अँड दिस इज द इम्पॉर्टंट. यू कॅन आयदर यूज इसेन्शियल. ठीक आहे. आवश्यकसाठी इम्पॉर्टंट, इसेन्शियल. Any word can use. Okay. Therefore, streamlining process using technology for monitoring and encouraging community participations are essential and full stop. सार्वजनिक कल्याण म्हणजे केवळ मदत देणे नव्हे, कॉमा, तर लोकांना स्वावलंबी होण्यासाठी शाश्वत संधी निर्माण करणे होय. अँड फुल स्टॉप. Public, सार्वजनिक means public welfare. This is the negative sentence. We already saw it. If the sentence is sounding into the negative tone, your translation must be into the negative way. If your sentence is sounding into the positive way, it have to be translated into the positive way. This nave words shows this is the negative sentence. So your translation must going to be into the negative word. Wait, ठीक है? Which is public welfare is not we are going to use. It's not just about providing aid. केवळ मदत करणे नव्हे तर लोकांना स्वावलंबी करणे.
मीन्स सेल्फ रिलायंट और सेल्फ डिपेंडंट, स्वावलंबी होण्यासाठी काय करणं, शाश्वत संधी निर्माण करून देणं. म्हणजे सस्टेनेबल, शाश्वत मीन्स सस्टेनेबल, संधी मीन्स अपॉर्च्युनिटीज क्रिएट करणं. ठीक आहे. पब्लिक वेलफेअर इज नॉट जस्ट अबाउट प्रोव्हाइडिंग, नॉट वी आर युझिंग नॉट फॉर शोइंग इट इन टू द निगेटिव्ह वे. ठीक आहे. सेंटेन्स इज साऊंडिंग ॲज अ निगेटिव्ह. डिड बट about providing aid, but about creating sustainable opportunities for people to become self-reliant, self-dependent. You can use self-reliant or self-dependent. उदाहरणार्थ, कौशल्य विकास उपक्रम व्यक्तींना रोजगार किंवा उद्योजकतेसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी सज्ज करतात. फुल स्टॉप. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मीन्स काय, फॉर एक्झाम्पल व्हॉट आर द एक्झाम्पल्स आर स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास मीन्स स्किल डेव्हलपमेंट. उपक्रम काय करून देतात, रोजगार तयार करतात मीन्स एम्प्लॉयमेंट करतात. उद्योजकता मीन्स एंटरप्रेन्योरशिप क्रिएट करतात. आणि काय करतात, कौशल्यांनी सज्ज, स्किल्ससाठी काय केलं जातं, रेडी केलं जातं, ॲबिलिटीज दिल्या जातात, सज्ज करतात. मीन्स स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्स फॉर एक्झाम्पल इक्विप individuals with the abilities needed for employment or entrepreneurship. There was a किंवा. Okay, whenever it is किंवा, keep it in the mind, don't use the and. Okay, use it as a or. कारण and करू तर याचं ट्रान्सलेशन डिफरंट होईल. ठीक आहे. एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेनरशिप इथे काय आहे, व्हॉट इज द शो अप. किंवा ऑर जेव्हा आलं जातं सेंटेन्समध्ये म्हणजे ऑप्शनल आहे. मीन्स आयदर इफ यू आर इम्प्लिमेंटिंग रोजगार, आय एम गिविंग यू एक्झाम्पल. ओके, या सेंटेन्सचं मी नाही एक्झॅक्टली सांगत आहे. जेव्हा पण किंवा हा वर्ड येतो किंवा ऑर हा वर्ड येतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इट, की ह्या दोन्हींपैकी एक करणं. आणि अँड जेव्हा येतो म्हणजे हे दोन्हीही गोष्टी करणं. म्हणून जेव्हा ट्रान्सलेशन करतायत, कीप दिस वर्ड आय ऑन किंवा आलं आहे की आणि आलं आहे. ठीक आहे. खूप छोटीशी गोष्ट आहे, पण थोड्याशा चुकीने आपलं पूर्ण सेंटेन्सचं ट्रान्सलेशन और मिनिंग बिकम्स कम्प्लिटली डिफरंट. किंवा यूज कराल तर काय आहे, या दोन्हींपैकी एक गोष्ट करणे गरजेचं आहे. आणि जर यूज करा, पण आम्ही ट्रान्सलेशनमध्ये आणि टाकलं किंवा अँड टाकलं मीन्स काय, ह्या दोन्ही गोष्टी करणं. ठीक आहे. महिला केंद्रित योजना जसे की मातृत्व लाभ आणि महिला उद्योजकांना पाठिंबा, लिंग समानतेला प्रोत्साहन देतात. महिला केंद्रित मीन्स वुमन सेंट्रिक ज्या पण स्कीम्स आहेत, योजना आहेत, जसं की मातृत्व लाभ मीन्स मॅटर्निटी बेनिफिट्स. दीज आर सपोर्टिंग फॉर वॉट, महिला उद्योजकांना मीन्स वुमन एंटरप्रेनर्सला, जे काय करतात, प्रमोट द जेंडर इक्वॅलिटी. लिंग समानता मीन्स जेंडर इक्वॅलिटी. राईट इट डाऊन इन युअर नोट्स. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ जेंडर इक्वॅलिटी, लिंग समानता. Women-centric schemes like maternity benefits and support for women entrepreneurs promote gender equality. Gender equality. या कार्यक्रमांच्या परिणामांची नियमित मूल्यमापन केल्याने ते त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करत असल्याची खात्री होते. अँड फुल स्टॉप. बाय इव्हॅल्युटिंग, हे जे प्रोग्राम्स आहेत त्यांचं काय करणं, नियमित मूल्यमापन करणं मीन्स इव्हॅल्युएशन करणं. दिस इज वॉट दिस प्रोग्राम मीट्स देअर ऑब्जेक्टिव्ह. याच्यामुळे काय होतं, उद्दिष्ट जे आहेत ते काय करतात, पूर्ण केले जातात, कंप्लीट केले जातात. ऑर आयदर यू कॅन यूज दॅट मीट, पूर्ण करता येतात मीन्स ऑब्जेक्टिव्स गेट कम्प्लिटेड, ऑर आयदर यू कॅन यूज मीट्स देअर ऑब्जेक्टिव्ह. Let's see the whole sentence translation, which is evaluating the outcomes of these programs regularly ensures they meet their objectives, or either you can translate it as a completing their objectives. सार्वजनिक कल्याणासाठी खरोखर वचनबद्ध असलेले सरकार आपल्या नागरिकांचे ऐकते, त्यांच्या गरजा सक्रियपणे सोडवते आणि विकास तसेच समृद्धी समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करते. फुल स्टॉप. अ गव्हर्मेंट जे सार्वजनिक कल्याणासाठी जे गव्हर्मेंट आहे ते काय करतं, जे पब्लिक वेलफेअरसाठी आहे, टू इट्स सिटिझन्स दे आर ॲड्रेसिंग देअर नीड्स प्रोॲक्टिव्हली. ज्या पण गरजा आहेत ते काय करतं, प्रोॲक्टिव्हली दे आर ॲड्रेसिंग और दे आर सॉल्विंग. सोडवते मीन्स सॉल्व करतात और आयदर ॲड्रेस करतात. हिअर इट इज आणि, इट्स नॉट अ ऑर. ओके. अँड विकास जो ग्रोथ आहे, प्रॉस्पेरिटी आहे सोसायटी,
त्या घटकांपर्यंत, ज्या सेक्शन्सला इट इज नीडेड त्या घटकांपर्यंत काय केलं जातं, शेअर केलं जातं, पोहोचवलं जातं. A government truly committed to public welfare listen to its citizens, addresses their needs proactively, and ensure that growth and prosperity are shared by all sections of society. And full stop. Now let's see the next sentence, which is the last sentence of this passage. हे प्रत्येक राज्य आणि जनता यांच्यात विश्वास निर्माण करतात, ज्यामुळे एक अधिक सुसंवादी आणि न्याय राष्ट्र घडते, जिथे प्रत्येक नागरिकाला प्रगती करण्याची आणि देशाच्या विकासामध्ये योगदान देण्याची संधी मिळते. हे प्रयत्न राज्य म्हणजे जे एफर्ट्स आहेत, ओके, एफर्ट्स व्हॉट हॅपन, हे प्रयत्न राज्य म्हणजे जे एफर्ट्स आहेत ते ते काय करतात की सिटिझन्स ऑर द पीपल्स आहेत त्यांच्यात काय करतात, ट्रस्ट निर्माण करतात. अँड ज्यामुळे काय होतं, अधिक सुसंवादी मीन्स कोहेसिव्ह अँड इक्विटेबल अँड जस्टिसेबल एक राष्ट्र, एक कंट्री और स्टेट गेट क्रिएटेड, जिथे प्रत्येक नागरिकाला मीन्स फॉर एव्हरी सिटिझन देर इज अ चान्स, कोणाला चान्स मिळतो टू थ्राईव्ह, प्रगती करण्याचा, अँड कॉन्ट्रीब्यूट टू द कंट्रीज प्रोग्रेस. लेट्स सी द होल ट्रान्सलेशन ऑफ दिस सेंटेन्स. These efforts build trust between the state and its people, fostering a more cohesive and equitable nation where every citizen has a chance to thrive and contribute to country's progress. ठीक है? As the tips by examination, which we already know, the first point which we have to keep it into the mind always and always. I'm taking my favorite pen, okay? Actually, all color are my favorite. I'll be using this, okay? Purple. First point. Always do the translation line to line. The moment you get the paper, question paper, you get the question paper. Don't start to write the complete passage. Don't start to write at all. Don't read the complete passage. Rather, read the first line. Read the first line. The moment you read the first line, do the translation of this line only and not at all. Don't read the second line or something like that. Now the second point is you don't have to do the word to word translation, rather you have to do the line to line translation. Third point, grammar. If you don't even remember the grammar, that's also fine. जसं की verb मराठीमध्ये एंडला येऊन जातं, ठीक आहे. Subject plus object plus verb, it's sounding, these are the rules into the English, ठीक आहे. verb जसं की आहे हे एंडला येऊन जाईल मराठीमध्ये, ठीक आहे. थर्ड पॉइंट, टेन्स. यू हॅव टू, टेन्स इज द सब पार्ट ऑफ द ग्रामर वैसे, ठीक है. टेन्स इज द सब पार्ट ऑफ द ग्रामर, बट यू हैव टू कीप दिस इन अ मोर हाईलाइटेड वे कंपेयर टू ओके which pen will work on it, ठीक है. let it be. I think nothing, any single pen is working on it, ठीक है. let it be, है ना. grammar you have to keep into the mind, but tense is the important point which you have to keep into the more mind, ठीक है. ग्रामर थोडंसं इकडे तिकडे झालं तरी म्हणजे ऑब्वियसली चालणार नाही आहे, बट थोडंफार ॲडजस्टेबल होईल, बट टेन्स नाही होणार. जसं की जर पास्टमध्ये आहे तर युअर ट्रान्सलेशन मस्ट हॅव टू बी इन टू द पास्ट, अँड इफ इट इज अबाउट फ्युचर ऑर प्रेझेंट, सेम फॉर इट, ओके. सेम फॉर ऑल थ्री tenses. Present, okay, present tense. Then if the sentence is sounding as a negative, if sentence is negative, with translation have to be the word as a negative, which shows your sentence as the negative. If sentence is sounding as a very much positive, you can't use some negative word. You have to use positive words only. Okay. Now handwriting. Yes, handwriting is important. Keep it as in a more good way. Now I already told one point more than 2 or 3 times, which is if this is your paper, okay,
This is your paper. I created it into the square, but your paper will be into the A4 sheet. This is your answer sheet. There are some margins on it. So when it started, leave some space over here and then start the passage, paragraph number 1 from here. If your paragraph is ending over here, leave this space, leave this space, leave this space, and then start the passage number 2 from here. Sorry, paragraph number 2 from here. Because it is looking good and I can understand it is calling vertical reading. And I can understand where the passage getting end. So the examiner will like to see at your question paper. There is one point which I wanted to tell. Yeah, I got it. What about the title? There is a one DM on Insta. Ki should we give the title? For example, this is the passage of English. And this is the translation which you are doing into the Marathi or vice versa. So should we give the title or not? There was a question. So my answer is, if they had give you the title into the English, then while translating, write it down the title. If they hadn't give the title, if there is not present of the title into the English, don't write down while doing the translation, and vice versa, English to Marathi and Marathi to English. Okay. If in question paper there is a title, you have to write down the title over here. If it into the question paper, title. If it's not present, don't add by yourself, because this question, this test is about translation. Okay, keep this point in your mind that it is about translation and it's not your English paper where they are going to check your English. This is not the precise writing, this is not an essay, nothing. So you don't have to give the title if the title is not present into the question paper. But if it is present into the question paper, then yes, while doing the translation, you have to write down your title. Okay? And I think you all are at the space where you are translating it at the maximum level. Okay? Now most of the words you get it. कालचे आपले हे राहिलेले आहेत. ठीक आहे, कालचे पण आपले होकॅब राहिलं होतं. वेलबिंग प्रोडक्टिव्हिटी हे आजचे आहेत. बॅलन्स डाएट, नो दिस इज अबाउट हेल्थ, जेंडर, हो हे आहेत आजचे. ठीक आहे, हे आजचे आहेत. कालचे पण आपले राहिलेले, मी आज कालचे पण घेते. ठीक आहे, हे आधी आजचे घेऊयात, नंतर कालचे घेऊयात. Inclusive development. Inclusive development. Inclusive means सर्वसमावेशक and development means विकास. Marginalized means उपेक्षित. Communities means समुदाय. Alleviating hardship. Alleviating means काय करणं, हाल अपेष्ट कमी करणं. Alleviate करणं means कमी करणं, or either you can use reduce the hardship, कष्ट कमी करणे. इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा. ट्रान्सपरन्सी पारदर्शकता. अकाउंटेबिलिटी मीन्स उत्तरदायित्व असणं किंवा जबाबदारी असणे. ब्युरोक्रॅटिक ब्युरोक्रॅटिक ब्युरोक्रॅटिक. रिपीट आफ्टर मी 3 times. ब्युरोक्रॅटिक मीन्स नोकरशाही. सेकंड टाईम ब्युरोक्रॅटिक मीन्स नोकरशाही. थर्ड टाईम ब्युरोक्रॅटिक मीन्स नोकरशाही. डिलेज मीन्स विलंब. लिकेज ऑफ फंड्स निधीचा गळती. सस्टेनेबल अपॉर्च्युनिटी. सस्टेनेबल मीन्स शाश्वत. अपॉर्च्युनिटीज मीन्स संधी. सेल्फ रिलायंट मीन्स स्वावलंबी आत्मनिर्भर किंवा. एंटरप्रिनरशिप उद्योजकता. रिपीट आफ्टर मी 3 times. एंटरप्रिनरशिप मीन्स उद्योजकता. सेकंड टाइम एंटरप्रिनरशिप मीन्स उद्योजकता. and third time entrepreneurship means उद्योजकता. It gets saved in your brain. जेंडर इक्वॅलिटी लिंग समानता. प्रोॲक्टिव्हली सक्रियपणे
किंवा तत्परपणे. इक्विटेबल नेशन, इक्विटेबल मीन्स न्याय किंवा जस्टिस पण असू शकते इथे. नेशन मीन्स राष्ट्र. नाव द क्वेश्चन इज इफ दे आर आज द राष्ट्र, दे हॅड रिटन डाऊन राष्ट्र इन टू द मराठी. तर आपण राज्य लिहायचं. सॉरी, इफ दे हॅड रिटन डाऊन राष्ट्र नाही, सॉरी, if they had written down as a state into the English, so should we write it as a Rajya or Rashtra? Rajya means कोणतं? For example, Maharashtra, Gujarat. Okay, these are the states means राष्ट्र. ठीक आहे, हे राज्य आहेत, है ना. and राष्ट्र are what? राष्ट्र मीन्स कोणतं आहे? मीन्स इंडिया, UK, USA, युनायटेड किंगडम इज तो ग्रुप, फ्रान्स. ओके, सो वेन दे हॅड रिटन डाऊन ॲज अ स्टेट, तर आपण त्याचे ट्रान्सलेशन काय करू? राज्य करणार की राष्ट्र? दिस वी विल गेट टू नो फ्रॉम द सेंटेन्स. सो दिस इज नॉट अ स्पेसिफिक की आपण राज्य करणार आहोत की राष्ट्र करणार आहोत. दोन्हीही होतात त्याचे मिनिंग, स्टेटचं राज्य किंवा राष्ट्र. बट इट्स डिपेंड ऑन द सेंटेन्स, व्हॉट सेंटेन्स इज टेलिंग. ठीक आहे, आजची आपली वोकॅब पण झाली. कालची आपली वोकॅब राहिली होती ती मी आत्ता घेते. ठीक आहे, कालचा टॉपिक होता हेल्थ. ठीक आहे, हेल्थ जो टॉपिक होता काल जो आपण घेतला होता त्याचे कीवर्ड्स घेऊयात. वोकॅब ओके. फंडामेंटल मीन्स मूलभूत. वेलबिंग मीन्स कल्याण. प्रॉडक्टिव्हिटी उत्पादकता. अब्सेन्स अभाव असणे कसला? डिसिजेसचा, रोगाचा. बॅलन्स्ड मीन्स संतुलित. डाईट मीन्स आहार. स्ट्रेस मॅनेजमेंट मीन्स ताणतणावाचे नियोजन. इन्फेक्शियस मीन्स संसर्गजन्य डिसीज. इन्फेक्शियस डिसीजेस संसर्गजन्य रोग. पब्लिक हेल्थ सिस्टम, पब्लिक मीन्स सार्वजनिक. हेल्थ आरोग्य. सिस्टम यंत्रणा. प्रिव्हेंटिव्ह केअर, प्रिव्हेंटिव्ह मीन्स प्रतिबंधात्मक. केअर मीन्स काळजी. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असंसर्गजन्य आजार किंवा रोग. प्रिव्हॅलंट मीन्स मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रचलित असणे. नोन टू एव्हरीवन. स्टिग्मटाइज कलंकित असणे. सॅनिटेशन स्वच्छता असणे. डिटर्मिनंट मीन्स निर्धारक असणे. इनिशिएटिव्स मीन्स कार्यक्रम उपक्रम. इनिशिएटिव्स मीन्स उपक्रम. इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स पायाभूत सुविधा. इम्परेटिव्ह मीन्स आवश्यक अत्यावश्यक. रेझिलियंट मीन्स लवचिक और सक्षम. वाय आय रिटन डाऊन इज दॅट ॲज दिस. देर आर सम पीपल्स विथ हू जॉईंड अस ज्यांना हे रीडिंग करायला थोडं अवघड जातं आहे. सो इट विल बी इझी फॉर दॅम टू प्रोनाऊन्स. ठीक आहे, पण जो व्हॉट्सअपला मेसेज लिहितो मराठीमध्ये तो इंग्लिशमध्ये, म्हणजे हा वर्ड मराठी आहे बट तो इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे, त्यांना कळावं म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. आपलं कालचंही वोकॅब झालं, आजचंही वोकॅब झालं. कीप दिस थिंग्स इन टू युअर माइंड. टायटलचा एक आय वॉन्टेड टू टेल द पॉईंट अँड लाईन टू लाईन विच वी आर ऑलवेज इन. आय एम टेलिंग इट ऑलमोस्ट इन एवरी वीडियो दिस पॉइंट्स. So keep these points in your mind, है ना. चलो bye bye guys and have fun into the studies. ये एग्ज़ाम निकालनी है. ओके, at any cost you are going to see your name into the PDF. ओके, पॅराग्राफ कंप्लीट झालेला आहे. आय एम जस्ट टॉकिंग 1 or 2 minutes what I feel की येस वी स्टडीड सो वेल अँड आय बिलीव की आपल्या सगळ्यांचं जे पण चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत, डेली कंटिन्युअसली डिसिप्लिनली अभ्यास करताय, त्या सर्वांचं नाव PDF येणार आहे. ठीक आहे, कारण चांगल्या पोस्ट आहेत ना. आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट नेम. अराउंड 200 वॅकन्सीज आहेत. करेक्ट मी इफ आय एम रॉंग कमेंट्समध्ये सांगा. एक्झॅक्टली मी विसरले नंबर की वॅकन्सीज किती आहेत. तर खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत हो ना. 200च्या अराउंड वॅकन्सीज जर आहेत तर खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत. अँड आय वुड लव टू सी ऑल ऑफ अस नेम इन टू द PDF. जे पण डिसिप्लिनली रोज रोज अभ्यास करतायत त्यांचा आय एम विशिंग यू अ व्हेरी बेस्ट. ओके, की आपलं नाव PDF असेलच. ठीक आहे,
जे पण डिसिप्लिनली करतात, कारण बिकॉज इट्स जस्ट अ क्वालिफिकेशन एक्झामिनेशन. इथे तुम्हाला स्कोर नाही करायचं आहे किंवा फर्स्ट कम फर्स्ट ऑर द बेस्ट आउट ऑफ इट असं काहीही नाही आहे. ठीक आहे, जिथे इथे फक्त क्वालिफाय करायची एक्झामिनेशन. सो आय बिलीव्ह की ज्यांनी पण कंटिन्युअसली रोज व्हिडिओ पाहत आहेत, रोज ट्रान्सलेशन करतायत किंवा स्वतःच्या एंडलाही ट्रान्सलेशन करतायत, दे ऑल आर गोइंग टू क्वालिफाय दिस एक्झामिनेशन. ओके, हॅव बिलीव्ह, हॅव ट्रस्ट ऑन युअर सेल्फ. येस, यू कॅन डू इट. कारण आपण मोस्टली सगळ्यांना मराठीही खूप फॅमिलियर आहे आणि इंग्लिशही खूप फॅमिलियर आहे. मराठीमध्ये तर रोजच बोलत असतो आपण, है ना, इंग्लिशमध्येही आपण बोलतच असतो. सो वी आर व्हेरी मच फॅमिलियर इन टू बोथ ऑफ द लँग्वेज. ठीक आहे, डोंट टेक एनी स्ट्रेस की खूप जास्त अवघड आहे वगैरे. नाही, काहीही अवघड नाही, खूप इझी आहे. ठीक आहे, फक्त स्वतःवरती भरोसा ठेवा, स्वतःवरती कॉन्फिडन्स राहू द्या की हो मी करू शकतो, मी करू शकते. ठीक आहे, आणि तुम्ही सगळे करणार आहात, आपण सगळे करणार आहोत. ठीक आहे, चलो, आय वुड लव टू सी ऑल ऑफ द नेम्स हू एवर जॉईंड अस. ह्या सगळ्यांचं पी डी एफमध्ये नाव पाहायला मला खूप जास्त आवडेल रिझल्टमध्ये. ओके, चलो, बाय गायज अँड डोंट लूज एनी होप्स. आपलं सगळ्यांचं सिलेक्शन होणार आहे, खूप इझी आहे. ओके, चलो, बाय. आय विल टेक अ रेस्ट फॉर द डे. ओके, बाय.